श्रीपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ओम, मी स्वाती ओमकार पटवर्धन कलाभिषेक परिवाराच्या अधिक मास गीता स्वाध्याय या उपक्रमाच्या 7व्या सत्रात सर्वांचं स्वागत करते। आज आपल्या समोर पुढील स्वाध्यायी आपला स्वाध्याय सादर करणार आहेत आणि सत्राची सांगता मेघना डबू यांच्या गाण्याने होईल। मुक्ता वाळवेकर, हैदराबाद। व्यवसायाने इंजिनियर, MS कम्प्युटर सायन्स। 2013 पर्यंत अमेरिकेत वास्तव्य, IT इंडस्ट्रीमध्ये कार्य। परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या अनुग्रही भगवद्गीता, उपनिषदे व इतर वेदांत ग्रंथ, संत वाङ्मय यांच्या अभ्यासाची विशेष रुची। 5 आध्यात्मिक ग्रंथांचे अनुवाद प्रकाशित। 2014 मध्ये आध्यात्मिक अभ्यास मंडळाची स्थापना। नियमितपणे गीता, दासबोध, भागवत इत्यादी ग्रंथांचे चिंतन। लहान मुलांसाठी संस्कार वर्ग व संस्कृत स्तोत्र पठण व पाठांतराच्या कार्यशाळा। आध्यात्मिक मासिकातून लेख, काव्यरचना। कस्तुरी देवधर, हैदराबाद। व्यवसायाने आर्किटेक्ट। घरातील वातावरणामुळे बालपणापासून देशभक्तीचे बाळकडू। हैदराबादमधील सुप्रसिद्ध लेखिका आणि संशोधक डॉक्टर विद्या देवधर यांची ज्येष्ठ कन्या। राष्ट्रसेवा समिती आणि संघाशी लहानपणापासून निगडीत। करिश्मा रहाळकर, हैदराबाद। कलाभिषेकच्या स्थापनेपासून कलाभिषेकच्या सर्व कार्यक्रमात सहभाग। मूळ हैदराबादच्या निवासी। बरीच वर्षे अमेरिकेत शिक्षण व नंतर नोकरीसाठी वास्तव्य। त्या काळात सुद्धा कलाभिषेकशी संबंध कायम। संदीप नागपूरकर, हैदराबाद। कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन येथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत। दैनंदिन आयुष्यात काटेकोरपणे अनिके व स्तोत्र पठणाचे पालन। गुरुचरित्र, भागवत आदींचे नियमित पारायण। ईशा फाउंडेशनशी संलग्न। सौ अरुणा मुदगलकर, देशपांडे, हैदराबाद। राधाबाई पळणिटकर शाळेतून निवृत्त मुख्याध्यापिका। अभ्यासू वृत्ती, निसर्गप्रेमी, कथा, काव्यलेखन। मुख्यतः शाळेमध्ये मुलात अतिशय प्रिय शिक्षिका। शास्त्रीय संगीत ऐकणे, नाटक, साहित्य रसिक। आकाशवाणी हैदराबाद, दूरदर्शनवर निवेदक म्हणून कार्य। मेघना महेश ढबू, हैदराबाद। MA मराठी, संगीत विशारद। आकाशवाणी जळगाव येथे ट्रान्समिशन अनाउन्सर या पदावर 1993 पासून काम केले आहे। सध्या हिंदी आणि मराठी ट्रान्समिशन अनाउन्सर म्हणून आकाशवाणी हैदराबाद येथे कार्यरत आहेत। मुंबई दूरदर्शन सह्याद्रीवर अनेक गाण्याचे कार्यक्रम प्रसारित केलेले आहेत। आता आपण स्वाध्यायाकडे जाऊया। धन्यवाद। नमस्कार। अधिक मासानिमित्त कलाभिषेकने आयोजित केलेल्या या भगवद्गीता स्वाध्यायामध्ये मी आपणा सर्वांना वंदन करते। आज आपल्या चिंतनाचा विषय आहे भगवद्गीता अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आणि त्यातील श्लोक क्रमांक 16 आणि 17। चिंतनाचे श्लोक असे आहेत। अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितम भूतभर्तृच तज्ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णुच ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम। भगवंत किंवा देव याच्या स्वरूपाचं वर्णन करणं इथे चालू आहे या श्लोकांमध्ये। प्रमुखतः देव हा आपल्या सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। अनेक सगळ्या उपासना, अनेक उपक्रम, तीर्थयात्रा, जप, कीर्तन, भजन, पूजा, आरती असे अनेक प्रकारे आपण भगवंताची उपासना करतो।
आणि हे करणं अपेक्षित देखील आहे. परंतु या सर्व उपासना करताना ज्या देवाची मी उपासना करतो त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे, जो उपासना करणारा मी आहे त्या उपासकाचं स्वरूप काय आहे, आणि हे जे उपास्य आणि उपासक यांचा परस्पर संबंध काय आहे, या सर्व गोष्टींचा विचार त्या उपासनेच्या मागे हवा, तो असणं अपेक्षित आहे. आणि ही उपासना केल्याच्या नंतर काय होणं अपेक्षित आहे, त्याचा जो रिझल्ट आहे त्याचा देखील विचार करणं अपेक्षित आहे. एवढे सगळे विचार केले तर ती उपासना व्यवस्थित योग्य दिशेने जाते. इथे भगवान मुख्यतः जो उपास्य देव आहे त्याचं स्वरूप समजावून सांगणं चालू आहे. दासबोधामध्ये समर्थांचा समास आहे चत्वार देव निरूपण. त्याच्यामध्ये भगवंत किंवा देव ही संकल्पना समजावून घेण्याचे 4 स्तर सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे वेगळे वेगळे देव नाही, तर देव एकच आहे, मुख्य देव एकच आहे, परंतु त्या देवाचं खरं स्वरूप समजावून घेण्यासाठी 4 स्तर सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिला प्रथम स्तर जो आपल्या परिचयाचा आहे त्याला म्हणतात सगुण प्रतिमा. म्हणजे एखादी मूर्ती, एखादी पिंड किंवा प्रतिमा, फोटो ज्याला समोर ठेवून आपण उपासना करतोय ती सगुण प्रतिमा हा पहिला स्तर. ही प्रतिमा ज्या देवाची बनलेली आहे ते देवांचे जे अवतार आहेत त्याला म्हणतात सगुण साकार अवतार. हे अवतार म्हणजे राम, कृष्ण इत्यादी हा झाला देवाला समजून घेण्याचा दुसरा स्तर. तिसरा आहे सगुण निराकार ईश्वर तत्व, त्याला अंतर्यामी देखील म्हणतात. हा सगुण आहे परंतु हा निराकार आहे, जो दिसत नाही. या ईश्वराचेच अवतार पुढे रामकृष्ण आहेत असं मानलं जातं. तर सगुण निराकार ईश्वर तत्व हा तिसरा स्तर. आणि सगळ्यात वरचा मुख्य स्तर महत्वाचा ज्याला म्हणतात निर्गुण निराकार ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व. आपल्या वेदांताच्या शास्त्रानुसार हे जे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व आहे हा खरा देव आहे, हा मुख्य देव आहे. आणि या देवापर्यंत पोहोचण्यासाठी हे 4 स्तर आपल्यासाठी शास्त्रांनी तयार केलेली आहे, ही एक प्रणाली आहे. आता इथे या श्लोकामध्ये 16व्या श्लोकामध्ये भगवान आपलं स्वरूप सांगतायत. काही ठिकाणी ब्रह्मतत्व जे निर्गुण निराकार आहे त्याचं वर्णन आहे, आणि काही ठिकाणी जे सगुण निराकार ईश्वर तत्व आहे त्याचं वर्णन आहे. आपण ते समजावून घेऊया. भगवान म्हणतात सगळ्यात पहिल्यांदा अविभक्तन 16व्या श्लोकामध्ये. अविभक्तन म्हणजे विभाग नाही. हे जे ब्रह्मतत्व आहे परब्रह्मतत्व त्याच्यामध्ये कुठलेही विभाग नाही. देश परिच्छेद, वस्तू परिच्छेद आणि काल परिच्छेद असे शास्त्रीय शब्द आहे. आपल्याकडे आता हे सगळे समजावून घ्यायला वेळ नाही, परंतु देशाने म्हणजे जागेने निर्माण होणारा विभाग, कालाने म्हणजे वेळेने निर्माण होणारा विभाग, आणि वस्तू म्हणजे नामरूपाने किंवा आकाराने निर्माण होणारे जे डिव्हिजन आहे ते या ब्रह्मवस्तूमध्ये नाही. ते सर्वत्र सदा आणि सम आहे, आणि सर्व भूतांमध्ये ते समत्वाने व्यापून आहे. भूत म्हणजे काय? तुम्ही, आम्ही, आपण सगळेजण परमार्थाच्या दृष्टीने भूत आहोत. भूत म्हणजे जे जन्माला आलंय, जे आकाराला आलंय ते भूत. तर हे जे ब्रह्मतत्व आहे स्वरूपतः आपण सर्व एकच आहोत, तत्वतः आपण सर्व एकच आहोत. फक्त या शरीराच्या उपाधीमुळे याच्यामध्ये भिन्नत्व आल्यासारखं जणू वाटतं असं इथे भगवान सांगतायत. आणि ह्या श्लोकाची जर आपल्याला खरंच व्यवस्थित इन्साईट आली आणि आपण तो आत्मसात करू शकलो तर आपल्याला सृष्टीमध्ये जे काही भेद दिसत आहेत ते केवळ उपाधीचे म्हणजे शरीराचे आहेत हे लक्षात येईल. आणि त्यानुसार की जे काही उच्च नीच किंवा सुंदर कुरूप, बुद्धिमान किंवा मठ्ठ, अनुकूल प्रतिकूल, कोणी सासरचा कोणी माहेरचा, हे जे काही सगळे भेद घेऊन आपण जगतो त्या भेदाकडून अभेदाकडे किंवा द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याची सोय सगळ्या या प्रणालीमध्ये दिलेली आहे. की तत्वतः सर्व भूते भगवंत हे एकरूपच आहेत. ही पहिली गोष्ट भगवान इथे सांगतायत. दुसरं ते म्हणतायत की भूतभर्तृच म्हणजे त्याच्यामध्ये ते म्हणतायत की ईश्वर होऊन मी, ईश्वर हे जे आहे निराकार तत्व आहे, परंतु ब्रह्मदेवाच्या रूपाने ते साकार होतं. देवाच्या रूपाने ते सृष्टीचा निर्माण करतं, विष्णूच्या रूपाने सांभाळ करतं आणि शंकराच्या रूपाने सृष्टीचा संहार करतं. आपल्या सगळ्यांच्या परिचयाची प्रणाली आहे. आता असं आहे की आपलं जे देवावरचं प्रेम आहे ते बऱ्यापैकी स्वार्थी प्रेम आहे. स्वार्थी कसं तर ज्या ब्रह्मदेवाने आपल्याला निर्माण केलं त्याच्याशी आपल्याला फारसं काही आता घेणं देणं नाही. आणि म्हणून ब्रह्मदेवाची जर आपण बघितलं तर भारतामध्ये फार काही मंदिरं नाही आहेत, काय जेमतेम 8-10 मंदिरं असतील संपूर्ण भारतामध्ये. परंतु जो विष्णू आपला सांभाळ करतो आणि जो शंकर आपला संहार करणार आहे त्या विष्णूने आपला जास्तीत जास्त चांगला सांभाळ करावा आणि शंकराने कमीत कमी संहार करावा आपल्या जीवनामध्ये, म्हणून त्याचे अनेक मंदिरं अनेक प्रकारच्या उपासना आहेत. तर त्यांनी अशा प्रकारे त्या इच्छा ठेवून आपण त्यांची उपासना करतो, पूजा करतो. आणि दुसरं असं आहे की भगवंताचे हे जे 3 रूप आहेत
कर्ता, धर्ता आणि हर्ता. त्यातलं कर्ता आणि धर्ता आपल्याला एकदम मान्य आहे, पण जो हर्ता आहे, हरण करणारा, तो आपल्याला अजिबात मान्य नाही किंवा मंजूर नाही. म्हणजे काय, तर देवाने आपल्याला निर्माण केलं, चांगलं ठेवलं, ते आपल्याला चालतं, परंतु त्यांनी कुठलंही हरण केलं, संहार केला की लगेच आपली कुरकुर सुरू होते. आज या करोना व्हायरसच्या माध्यमातून संपूर्ण जगात फार मोठ्या प्रमाणात संहार चालू आहे, विनाश चालू आहे आणि आपण सिस्टीमला, पॉलिटिक्सला, देशांना, लोकांना अनेक प्रकारे त्याला नावं ठेवतो, दोष देतो आणि हे एका स्तरापर्यंत, एका हद्दीपर्यंत खरंही आहे. परंतु ही सगळी जी माध्यमं आहेत, देश, व्यक्ती, वस्तू इत्यादी सगळी माध्यमं आहेत, परंतु या सर्वांच्या माध्यमातून हा संहार करणं हे शेवटी ईश्वराचंच नियोजन आहे, हे आपल्याला कुठेतरी मान्य केलं पाहिजे. हा संहार करणं हे त्याचंच नियोजन आहे आणि त्याच्या नियोजनानुसार तो पूर्ण झाला संहार की तो परत सांभाळणं म्हणजे स्थिती या ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सांभाळ करेल. किंबहुना हा संहार चालू असतानाही तो आपला सांभाळ करतच आहे. अशा प्रकारे ईश्वराचा विचार करणं याला म्हणतात ईश्वर शरणागती आणि उपासनेमध्ये ती असणं आवश्यक आहे. हा झाला 16व्या श्लोकाचा विचार. आणि आता 17व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतायत ज्योतिषामपि तज्ज्योतिष, म्हणजे ज्योतीची ही ज्योती आहे. थोडीशी गूढ आहे शब्दरचना, त्याच्यामध्ये मुख्यतः अशीच एक सिमिलर शब्दरचना अजून आहे, आपण ऐकतो उजेडी राहिले उजेड होऊन. असं हे आपण अभंग आहेत, प्रसिद्ध आहेत, आपण त्यांचे शब्द ऐकतो, त्याच्यातली जे काय सूर, ताल, गायकी याला आपण अत्यंत रसिकतेने दाद देतो, ती देणं चांगली देखील आहे. परंतु हे सगळं करत असताना त्या शब्दांच्या मागचा जो गर्भितार्थ आहे, जो अर्थ आहे, तो समजावून घेणं, त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मग ज्योतीची ज्योती म्हणजे काय, तर एक ज्योती म्हणजे आहे भौतिक प्रकाश, लौकिक प्रकाश म्हणजे सूर्य आणि चंद्र, आणि दुसरी जी ज्योती आहे त्याला म्हणतात आत्मज्योती. भौतिक प्रकाशामध्ये केवळ दिसतं, परंतु आत्मप्रकाशामध्ये दिसलेलं कळतं. दिसणं आणि दिसलेलं कळणं या दोन वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया आहेत. सहसा आपण त्या दोन्हींना एकच मानतो, परंतु त्या दोन्ही एकही नाहीये. बघा, एक छोटंसं उदाहरण घेऊन आपण समजावून घेऊया. खरं तर हा एक फार मोठ्या स्वतंत्र, अत्यंत व्यापक आणि सखोल चिंतनाचा विषय आहे. आपण वेळेच्या मर्यादेमुळे अगदी थोडक्यात हे समजावून घेऊया की दोन व्यक्ती आहेत. एक जण म्हणते की मला गाणं समजलं आणि दुसरी व्यक्ती म्हणते की हे जे काय शास्त्रीय गायन चालू आहे हे मला अजिबात कळलं नाही. एक जण म्हणतं कळलं आणि दुसरं जण म्हणतं मला कळलं नाही. तर कळलं हे देखील कळतं आणि कळत नाही हे देखील कळतं. त्यामुळे ही जी आहे ही सगळ्या प्रकारे ही केवळ जाणण्याची प्रक्रिया आहे, ज्ञानाची प्रक्रिया आहे. आणि असं हे जे ज्ञानरूप तत्व आहे त्याला आत्मा म्हणतात, त्याला ब्रह्म म्हणतात, त्याला सच्चित आनंद म्हणतात. आणि इकडे भगवान म्हणतात की केवळ हे एकच तत्व जाणून घेण्यासारखं आहे, ज्ञानगम्य आहे आणि ते तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये कायम रूपाने स्थित आहे. किंबहुना तेच आपलं स्वरूप आहे, तेच भगवंताचं स्वरूप आहे आणि याला म्हणतात अद्वैत. कुठल्याही प्रकारची जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा हे भगवंताचं, आपलं आणि इतर सर्व भूतांचं ऐक्य अनुभवणं हे त्याचं अंतिम स्वरूप आहे. त्याच्यामध्ये मानवाच्या जीवनाची कृतार्थता, सार्थकता आणि आनंद रूपता आहे. अशा प्रकारचा आनंद आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा, हे ऐक्य आपल्या अनुभवाला यावं, अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू आणि आजचं आपलं हे चिंतन थांबू. धन्यवाद. हरिओम तत्सत. हरिओम. एवं बहुविधा यज्ञा विततो ब्राह्मणो मुखे कर्मजान विद्धि तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. श्रीमद भगवद गीता अध्याय 4 श्लोक 32. श्रीकृष्णाने अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. असे यज्ञ करणे म्हणजे कर्तव्य पालन करणे. निष्काम कर्म केले तर माणूस कर्मबंधनात अडकणार नाही. असे ज्ञान ज्याला होते तो ज्ञानी, त्याला मुक्ती मिळते म्हणजे शांती मिळते, असे 4थ्या अध्यायात 32व्या श्लोकात सांगितले आहे. गृहस्थाने अतिथींना भोजन देऊन त्यानंतर आपल्या पत्नीसह भोजन केले म्हणजे गृहस्थाश्रम सफल झाला असे मानतात. यालाच मनुस्मृतीत गृहयज्ञ असे म्हटले आहे. अतिथीचे स्वागत हेच गृहस्थाचे कर्तव्य आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यमध्ये यज्ञ या शब्दाचा व्यापक अर्थ सांगितला आहे. यज्ञामध्ये आहुती देतात. प्रत्येकाने आपल्या प्रिय असलेल्या काही गोष्टी सोडून दिल्या तर दुसऱ्यांनाही त्याचा उपभोग घेता येतो. इतर लोकांना काही मदत होते. टिळक म्हणतात, प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याला आळा घातल्याशिवाय इतरांनाही तेवढे स्वातंत्र्य मिळणे शक्य होणार नाही. गीतेच्या भाषेत प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याचा, इच्छांचा त्याग
हाच यज्ञ ते केल्याखेरीज पृथ्वीवरील म्हणजे इहलोकीचे व्यवहार चालणार नाहीत. अशा प्रकारे माणसाच्या कर्तव्य पर्यंत यज्ञ संकल्पना पोचवून लोकमान्यांनी त्याला ज्ञान असे म्हटले आहे. ऐसे नानाविध यज्ञ जे तुझ केले निवेदन, ते वेद आणि विस्तार करून योग्य प्रकारे सांगितले. परी कशास हवा तो विस्तार, यज्ञ कर्म भेद हे सार. हरिओम. हरिओम. तत्विद्धि प्रणिपातेन प्रश्नेन सेवया, उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानितः तत्वदर्शनः. हे ज्ञान तू साक्षात्कारी लोकांकडे जाऊन समजून घे. त्यांना नमस्कार करून त्यांची सेवा केल्यावर आणि सरळपणे त्यांना प्रश्न विचारल्यानंतर परमतत्व उत्तम रीतीने जाणणारे असे ज्ञानी लोक तुला हे तत्वज्ञान समजावून देतील. ईश्वराच्या रूपेने ज्ञान होणे हे फार महत्वाचे आणि या ज्ञानामुळे माणसाला जी शांतता मिळते ती द्रव्य यज्ञ केल्यामुळे मिळत नाही. ईश्वराचे स्वरूप म्हणजे कर्तव्य हे लक्षात आले तरी निरपेक्ष कर्तव्य कसे करावे, शांती कशी मिळवावी याचे ज्ञान मोठ्या माणसांच्या मार्गदर्शनाने सहजपणे मिळू शकते. यासाठी ज्ञानी माणसाची सेवा केली पाहिजे. शांतपणे आपला विचार त्यांच्या समोर व्यक्त केला पाहिजे. हे ज्ञान ग्रहण करण्याची आपली क्षमता आहे हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. आपल्याकडे गुरुचे महत्व यासाठी सांगितले आहे. या श्लोकामधून तोच विचार व्यक्त झाला आहे. यांच्यानंतर पुढे श्रीकृष्णाने ज्ञान संपादना करण्याचे विविध मार्ग दाखवले आहेत. श्रीमद भगवतामध्ये दत्ताने 24 गुरु केल्याचे सांगितले आहे. म्हणजे आपणास जेथे माहिती मिळते तेथून शिकत जावे असे आपले तत्वज्ञान सांगते. श्री भा वेर्णेकर यांनी सुबोध ज्ञानेश्वरीत म्हटले आहे की ऐसे जे श्रेष्ठ ज्ञान त्यास इच्छेत जरी मन, तरी सर्वेस्व करावे भजन ब्रह्मणी संतांचे. हरिओम. हरिओम. सर्वांग सुंदर असलेला गीता ग्रंथ हा संवाद रूपात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्या पुढे उभे आहेत आणि ते आपल्यालाच गीता सांगत आहेत असे श्रद्धेने अभ्यास करणाऱ्या प्रत्येक अभ्यासकाला वाटत असते. श्लोक 39 अध्याय 4. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः, ज्ञानम लब्ध्वा परम शांतीम अचिरेण अधिगच्छति. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि प्रयत्न यामुळे माणसाला ज्ञान मिळतं. हे ज्ञान म्हणजे सर्वाभूती एकच परमेश्वर आहे याची जाणीव होणे. ज्ञाना इतके पवित्र काही नाही असे श्रीकृष्ण म्हणतात व पुढे सांगतात की सर्व इच्छांवर विजय मिळवणारा, आपल्या प्रयत्नांवर श्रद्धा ठेवणारा माणूस ज्ञान मिळवतो. अशा ज्ञानी माणसाला शांती मिळते. अशा तऱ्हेने ज्ञानाचे मर्म त्याला समजते. सर्व प्राणी मात्र सारखे आहेत याचा साक्षात्कार जेव्हा माणसाला होतो तेव्हा त्याला जणू भगवंताचे दर्शन घडले आहे असाच आनंद होतो आणि शांतीही मिळते. हा समानतेचा संदेश जणू श्रीकृष्णाने गीतेतून दिला आहे. सर्वांना आनंद मिळावा, सर्वजण सुखी व्हावे असा धर्माचा अर्थ घेऊन माणूस जे कार्य करतो त्याचा दोष माणसाला लागत नाही असे लोकमान्य टिळकही सांगतात. लोकसेवा किंवा राष्ट्रसेवा हा कर्मयोग अंतिम शांती देणारे यज्ञच आहे असं स्पष्टही करतात. आपल्या वेदांतात पण हीच प्रार्थना आहे. सर्वे संतु सुखिनः, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत. 13वा अध्याय श्लोक 1. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रम इति अभिधीयते, एतद्यो वेत्ति तम प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. 13व्या अध्यायात परमप्रिय झालेल्या अर्जुनाला पहिल्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की शरीर म्हणजे जणू क्षेत्र म्हणजे शेत आहे आणि त्याचे रक्षण करणारा क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा तो शेतकरी आहे. हे समजून घेणाऱ्याला ज्ञान प्राप्त होते. हे शरीराचे शेत पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्रिगुण, मन, बुद्धी, अहंकार आणि अनेक भावनांनी बनलेले आहे. एवढे सर्व साहित्य घेऊन परमेश्वराने आपल्याला जन्माला घातले आहे. या शरीर रूपी शेतात काम करताना मनाने शेताची अर्थात शरीरातल्या व्यापाराची उत्तम मशागत आपले त्रिगुण संतुलित ठेवून करावी. नंतर
बुद्धी जागृत ठेवून उत्तम कर्माचे बियाणे त्या शेतात पेरावे लागते. मग त्याची देखभाल करणारा शेतकरी अर्थात आत्मा उत्तम फळ किंवा पीक द्यायला सदैव सर्वतोपरी तयार असतो. यासाठी योग्य आहार, विहार, झोप कुठेही अति न करता उत्तम कामाचे बीज पेरण्यासाठी आपली चांगली मशागत करणे महत्वाचे हे माणसाच्या हातात असते. ते त्याने प्रामाणिकपणे केले की न मागता न आशा करता फळ मिळतेच. हरिओम. हरिओम. नमस्कार. मी संदीप नागापूरकर. आज आपण कलाभिषेकच्या भगवद्गीतेच्या स्वाध्याय मालिकेत 4 श्लोकांवर अभ्यास करूया. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानामंत एव च क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ञानं मतं मम बहिरन्तश्च भूतानां चरं चरमेव च सूक्ष्मत्वात् अविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् यथा सर्वगतं सौक्ष्म्याद् आकाशं नोपलिप्यते सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. तर मित्रांनो, अर्जुनाच्या प्रश्नांवर श्रीकृष्ण जे उत्तर देत आहेत त्याचा अर्थ जर आपण तंतोतंत समजून घेतला हे जास्त आवश्यक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला गुडाकेश संबोधन करीत आहेत. गुडाकेश अर्थात जो व्यक्ती आपल्या निद्रेवर विजय पावतो त्याला गुडाकेश असे म्हणतात. हे गुडाकेश, संपूर्ण भूतांच्या हृदयांच्या स्थित असलेला आत्मा मीच आहे आणि त्या आत्मेचा आदी मध्य व अंत सुद्धा मीच आहे. खरंच आहे ना मित्रांनो? आपल्या हृदयाच्या आत स्थित असलेला अर्थात आपल्या देहाच्या आत स्थित असलेला तो जीवात्मा स्वतः परब्रह्म परमात्मा आहे आणि त्या आत्म्याचा आधी मध्यवांत कोणी ओळखलाय? बर, आत्मा कोणत्या रूपात आहे? आत्मा कुठे आहे? अजून आत्म्याचं रूप कसं आहे हे कसं जाणून घेणे यावर श्रीकृष्ण काय सांगतायत? आत्मा सूक्ष्म रूपात असल्याने अविज्ञेय आहे. आत्मा इज इन इट सटलेस्ट फॉर्म, very subtlest form, and being in its subtlest form, it is incomprehensible. तो सामान्य माणसाच्या समजण्यात व समजण्याच्या पलीकडे आहे. पण सामान्य माणूस ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग व कर्ममार्गाने त्या आत्माला ओळखू शकतो. त्या रूपाने आत्मा जवळ आणि दूरही आहे. ते कसं? आपल्या देहाच्या स्थित असून जेव्हा सामान्य माणूस ज्ञानमार्गाने ओळखायचा प्रयत्न करतो त्या मार्गाने जीवात्मा खूप जवळ होतो. पण जो अधर्मी आहे त्या माणसासाठी व त्या जीवांसाठी आत्मा खूप दूर आहे. हे संपूर्ण ब्रह्मांडात जे काय स्थित आहे, संपूर्ण ब्रह्मांडात जी काही रचना आहे त्या संपूर्ण रचनांना आपण जर क्षेत्र असे संबोधन करतो, अर्थात श्रीकृष्ण त्याला क्षेत्र असे संबोधन करीत आहे. ऑल क्रिएटेड animate and inanimate things, all moving and unmoving things, all living and non-living things, anything which we see as creation is itself a kshetra. And Kshetrajna is the knowledge of entire kshetra. श्री कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की हे अर्जुना, हे भारता, हे क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राचं ज्ञान ह्याचे सार आहे.
असे समज. अजून हे ज्ञान हे माझे ज्ञान आहे असे सांगितले आहे, असं माझं मत आहे. या संपूर्ण क्षेत्रात जो चैतन्य निर्माण करतो तो जीवात्मा गुणदोषाने, कर्मेंद्रियाच्या दोषाने मुक्त आहे. तो आत्मा निर्गुण आहे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे त्यावर कशाचाही दोष लागत नाही. ज्या प्रकारे आकाशात चोहोबाजूने वारं व धूळ, पक्षी, जल व खूप काही सारं समावतं, पण ते समावून असल्याने पण आकाशाला कशाचा दोष लागत नाही. त्याचप्रमाणे आत्मा निर्गुण असल्याने त्याला कशाचाही दोष लागत नाही. आत्मा 3 गुणांनी पण मुक्त आहे. सत्वगुण, रजगुण व तमोगुण या 3 गुणांचा पण दोष आत्माला लागत नाही. असा हा आत्माचं स्वरूप आहे. In fact, Sri Krishna tells Arjuna that, hey Arjuna, being in my subtlest form, I'm untainted. I remain taintless forever as ether, as expansive as ever, ever expanding in nature. I carry no taints of the entire creation and I stay apart from it. हरिओम. हरिओम. आज मी आपल्यासमोर 2ऱ्या अध्यायातील 3 श्लोक आणि 6व्या अध्यायातील 1 श्लोक यांच्या आधारे संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. या स्वाध्यायासाठी मी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा आधार घेतला. तसेच आमचे स्वामीजी श्री माधवानंद यांच्या प्रवचनातून आणि संदर्भ ग्रंथातून मी जास्तीत जास्त संदर्भ घेतले आहे. आपण हा स्वाध्याय करताना सुरुवातीला 2 श्लोकांचा विचार करूया. यातील पहिला श्लोक आहे, न जायते म्रियते वा कदाचित नयं भूत्वा भविता वा न भूयः अज नित्य शाश्वतं पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की आत्मा हा अविनाशी, अविकारी, शाश्वत आहे. याच अनुषंगाने 2रा श्लोक आलेला आहे, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मारुतः. या अविनाशी शाश्वत आत्मतत्वाला पाणी भिजवू शकत नाही, शस्त्राने आपण प्रहार करू शकत नाही किंवा अग्नी याला जाळू शकत नाही. म्हणजेच पंचमहाभूतातील पृथ्वी, आप, तेज, वायू हे 4ही तत्व याच्यावर कोणताही परिणाम करत नाही. आता या 2 श्लोकांचा विचार करताना सर्वप्रथम मनात प्रश्न येतो की हे 2ऱ्या अध्यायातील सर्व श्लोक हे ज्ञान सांगणारे आहेत किंवा ज्ञानप्रधान आहेत. या अध्यायाला सांख्ययोग असं म्हणतात. मग युद्धभूमीवर ते सुद्धा अर्जुन गलित गात्र झालेला असताना एवढ्या विस्तृत स्वरूपात ज्ञानाचा उपदेश भगवान श्रीकृष्णांना करावासा वाटतो, याचं कारण काय असेल? आत्मा अविनाशी आहे, तो कशानेही मरत नाही, हे सांगण्याची गरज काय? सरळ सरळ लहान मुलांना आपण सांगतो तसं अर्जुनाला की कौरवांनी तुम्हाला एवढा त्रास दिलेला आहे किंवा कौरवांमुळे तुमच्या आयुष्यात हे सगळे प्रसंग आलेले आहेत ते आठव आणि अर्जुना लढाई सज्ज हो, असं जर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं असतं तरी सुद्धा अर्जुनाने शस्त्र हातात घेतलं असतं का, असाही विचार मनात येतो. सांख्ययोग म्हणजे बुद्धियोग किंवा सद्बुद्धियोग असे म्हणतात. आपण देवाला नमस्कार करताना सद्बुद्धी दे असं म्हणतो. सत म्हणजे ईश्वर आणि तो सर्वव्यापी सगळीकडे आहे. सांख्ययोगाचा क्रम, आणखी एक गोष्ट, सांख्ययोगाचा क्रम भगवद्गीतेत 2ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुन गलित गात्र झालेला आहे, तर 3रा अध्याय कर्मयोग आहे. म्हणजे
ज्ञानयोग मध्ये घेण्याचं महत्वाचं कारण काय असेल? कर्म करताना योग्य, नेटकं, स्वतःच्या सर्व क्षमतांचा विकास करणारं उत्तुंग कर्म करण्यासाठी विचारांची बैठक ही ज्ञानप्रधान असणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर ईश्वर हे अंतःकरणाशी जोडलेलं असेल तरच आपल्या हातून समाजहिताचं, स्वतःला उन्नत करणारं, समाजाच्या विकासास पूरक कर्म ठरेल. म्हणून कर्मयोगापूर्वी ज्ञानयोग सांगितलेला आहे असं वाटतं. अर्जुनाकडून सर्वस्वी उत्तम प्रकारचं कर्म हातून व्हावं किंवा त्यानंतर त्याच्या मनात कसलीही शंका राहू नये या हेतूने कर्मयोगापूर्वी ज्ञानयोग सांगितलेला असावा असं वाटतं. त्यामुळे अर्जुन जेव्हा म्हणतो की पितामह भीष्म, गुरु द्रोण माझे आप्तस्वकीय समोर आहेत, त्यांना मारण्याचं अधर्म कृत्य होईल, माझ्या कुळाचा नाश होईल, त्यावर भगवान श्रीकृष्णाने त्याला दिलेल्या उत्तरात ते असं म्हणतात, एक तर मारणारा तू नाहीस, मरणारेही ते नाहीत, कारण आत्मा हा अविनाशी, अविकारी, शाश्वत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आपल्याला एखादं स्वप्न पडतं पण जागेपणी ते काहीच नसतं, किंवा एखाद्या पडछायेला जर आपण प्रहार केला तर तो माणसाला मार लागणार नाही, किंवा एखाद्या माठातलं पाणी सांडलं तर आकाश तत्व किंवा सूर्याचं प्रतिबिंब नाहीसं होणार नाही. म्हणजेच काय तर आत्मा हा अविनाशी, अविकारी आहे, शाश्वत आहे, तो मरत नाही. मग हे गूढशास्त्र कित्येक जण त्याच्याकडे फार आश्चर्याने बघतात. अर्जुनाच्या मनातला गोंधळ सुद्धा अजून पूर्णत्वाने संपलेला नाही हे श्रीकृष्ण जाणतात. म्हणून ते तिसऱ्या श्लोकात असं म्हणतात, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यमत वदति तथैव चान्य आश्चर्यवत चैन्यमन्य शृणोति श्रुत्वाप्यन्यं वेद न चैव कश्चित्. एखादा या तत्वाविषयी आश्चर्याने बोलतो, याच्याकडे आश्चर्याने बघतो किंवा ऐकतो, पण तरी सुद्धा तो आत्म्याला जाणत नाही. मुळात हे तत्व हे केवळ ऐकण्याची, बोलण्याची किंवा समजून घेण्याची गोष्ट नसून ते अनुभवण्याची गोष्ट आहे हे श्रीकृष्णाला यातून सांगायचं आहे. तेव्हा ऐकणारा, बोलणारा, आश्चर्याने बघणारा बुद्धिमान असेल पण त्याला तत्वाचा स्पर्श होत नाही, कारण विचारांच्या पातळीवरील तत्वज्ञान आचरणात आल्याशिवाय त्याला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणूनच याच्या पुढील श्लोकात योग प्रक्रिया श्रीकृष्णाने 6व्या अध्यायात सांगितली आहे, ज्याची सुरुवात स्थिर आसन घालून एकाग्र होण्यापासून होते. हा श्लोक आहे, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम. या सर्व श्लोकांमधील आशय बघता संभ्रमावस्थेतील अर्जुन त्यायोगे जगाला मिळालेलं सगळं हे ज्ञान रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपल्याला याचा काय उपयोग आहे हा स्वाध्याय करताना प्रश्न पडतोच. यावर चिन्मयानंदांचं भाष्य मला सांगावंसं वाटतं. ते असं म्हणतात, सुख आणि दुःख हे जीवनाचे महान शिक्षक आहेत. स्वामी चिन्मयानंद म्हणतात, समुद्र स्नानाला गेलेला असताना लाटा थांबू दे मग आपण स्नान करू असं म्हटलं तर ते शक्यच होणार नाही. म्हणून लाटा पाठीवर घेत जगणं ही कला आहे. ही कला आपल्याला भगवद्गीता शिकवते. त्यामध्ये स्वधर्मानुसार आपले प्राप्त कर्तव्य कर्म संपूर्ण मानसिक क्षमतांच्या विकासासह शक्तीचा अपव्यय न करता स्थिर बुद्धीने अतिशय उत्कृष्ट रीतीने करता येणं हे फार महत्वाचं आहे. स्थिर बुद्धीने मी यशासाठीच कर्म करीन आणि जे प्राप्त होईल ते सुखाने स्वीकारेन असं उत्तुंग उत्कृष्ट कर्म करण्याची प्रवृत्ती, त्यासाठी लागणारी ज्ञानात्मक बुद्धी आणि विचारांची बैठक आणि त्याचबरोबर अंतःकरण ईश्वराशी जोडलेलं असणं या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. असंच उत्कृष्ट कर्म तुम्हा आम्हा सगळ्या देशवासियांकडून घडावं ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. हरिओम. सुंदर ती ध्यान उभे विटेवारी, सुंदर ती ध्यान उभे विटेवारी, तारा काटावारी मोनिया, सुंदर ती ध्यान उभे विटेवारी.
तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीले सुंदर ध्यान उभे विटीवाई सुंदर ध्यान उभे विटीवाई सुंदर ध्यान